नमस्ते मुलांनो, मराठीच्या या क्लासमध्ये मी सिबल टीचर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर मुलांनो, आपण गेल्या व्हिडिओमध्ये मराठी टेक्स्टबुकमधील पाठ क्रमांक 9 लेसन नंबर 9 सिंह आणि बेडूक हा लेसन आपण अभ्यासलेला होता. आणि हो मुलांनो, मला आशा आहे हा लेसन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिलेला देखील असेल. तर आज आपण टेक्स्टबुक पेज नंबर 13 चित्रसंदेश हा पाठ नसून काही चित्रांद्वारे तुम्हाला काही मेसेज देण्यात आलेले आहेत. हा मेसेज आपण पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपली जी पुढची पोयम आहे, पोयम नंबर 10 बैलपोळा, ही आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग बघूया ह्या चित्रसंदेशाद्वारे आपल्याला काय मेसेज मिळतो आहे तो. तर मुलांनो, तुम्ही हे पहिलं चित्र पाहत आहेत का? काय दिसते ह्या पहिल्या चित्रात? एक मुलगी डोक्यावरती पाटी घेऊन त्याच्यामध्ये काहीतरी सामान घेऊन ती काय करत आहे, चाललेली आहे. आणि तिच्या मागेच एक शाळेत जाणारी मुलगी आहे आणि तिच्या हातात सुद्धा काय आहे, पाटी आहे. पाटी म्हणजेच स्लेट. आणि त्या मुलीने डोक्यावर पाटी घेतलेली आहे, त्या पाटीला काय म्हणतात, टोपली. तर इकडे काय मेसेज दिलेला आहे की चाइल्ड लेबर किंवा बालरोजगारी आपण त्याला म्हणतो, तसं न होता नको डोक्यावर पाटी, हवी हातात पाटी. त्या मुलींना आपण काय द्यायचं आहे, शिक्षण द्यायचं आहे. त्यांना चाइल्ड लेबर किंवा बालमजूर आपण न बनवता त्यांच्या हातामध्ये स्लेट देऊन त्यांना सुशिक्षित बनवायचं आहे. बघा आपलं दुसरं चित्र. काय चित्रसंदेश मिळतो? झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषण टाळा, जग वाचवा. आपल्याला काय लावण्यासाठी सांगितलेलं आहे मुलांनो? झाडं लावायला सांगितलेले आहेत. तुम्ही लावता का झाडं? तुमच्या आजूबाजूला, सोसायटीच्या आवारात, तुमच्या घराच्या अंगणात तुम्ही लावलेली असतीलच. नसतील लावली तर आजपासून निश्चय करायचा आहे की एक तरी छोटंसं झाड तुम्ही दरवर्षाला एकदा लावणार. आणि ह्या झाडाला नुसतंच लावायचं नाही, तर ही झाडं काय करायची आहेत, जगवायची आहेत. ह्या झाडाला वारंवार खत, पाणी, व्यवस्थित सूर्यप्रकाश मिळतो आहे की नाही, झाडाचं कोण नुकसान करतं आहे की नाही, हे सुद्धा पाहायचं आहे. आणि प्रदूषण टाळायचं आहे. प्रदूषण म्हणजेच काय, पोल्युशन. हे झाडं जे काय करतात, कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे, गॅस जो आहे, तो इनहेल करतात. आणि कोणता वायू किंवा कोणती गॅस सोडून देतात, ऑक्सिजन सोडून देत असतात. आणि त्यामुळेच जगसुद्धा, एन्व्हायरमेंटसुद्धा काय राहतं, वाचलं जातं किंवा सेव्ह होत असतं. तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसते मुलांनो? नको दंड, नको शिक्षा, स्वच्छ गाव हीच अपेक्षा. बघा तो मुलगा काय करत आहे, त्याच्या बाजूला डस्टबिन आहे. त्या मुलाच्या हातामध्ये झाडू आहे आणि दुसऱ्या हातात डस्टपॅड आहे. त्या झाडूने तो कचरा काय करत आहे, सगळा कचरा झाडत आहे, साफ करत आहे. आणि त्यामुळे तो मुलगा काय सांगतो, नको दंड, नको शिक्षा, स्वच्छ गाव हीच अपेक्षा. कोणाला दंड किंवा कोणाला पनिशमेंट करण्याची गरज नाही, तर आपण आपला स्वतःचा गाव, स्वतःचं शहर स्वतःनेच साफ करायचं आहे. कसं साफ करणार आपण काय हातात झाडू घेऊन सगळ्या शहरांना किंवा गावाला झाडणार का? नाही. आपण काय करायचं, कचरा जो आहे तो कचरा कूडेदानमध्ये म्हणजे डस्टबिनमध्ये फेकायचा आहे. इकडे तिकडे कुठेही तो कचरा टाकायचा नाही. ह्याच प्रकारे आपण अशा प्रकारे आपलं गाव स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकतो. शेवटच्या चित्रात काय दिसते बघा मुलांनो? ती मुलगी काय करत आहे, नळाचा जो टॅब आहे तो काय करत आहे, कॉक जो आहे तो टॅबचा कॉक बंद करत आहे. आणि काय संदेश दिलेला आहे बघा, जपून वापर पाण्याचा आधार असे हा जगण्याचा. पाणी हे आपण कसं वापरायचं आहे, जपून वापरायचं आहे. जपून वापरणे म्हणजेच केअरफुली वापरायचं आहे.
पाणी वेस्ट घालवायचं नाही. अंघोळीसाठी, तोंड धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे तेवढाच पाणी आपण घ्यायचं आहे. विनाकारण नुसताच नळ चालू ठेवायचा नाही. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर काय होत असतो, अपव्यय किंवा पाणी मोठ्या प्रमाणावर वेस्ट जात असते. आणि हेच पाणी जर फुकट गेलं तर आपल्याला पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळणार नाही. पाणी हे आपला आधार आहे, त्याच्यावर आपण डिपेंड आहोत, त्याच्यावर आपण जगतो आहोत. म्हणून ह्या पाण्याचा वापर कसा करायचा आहे, तर जपून करायचा आहे. तर मुलांनो, मला आशा आहे तुम्हाला हे चार चित्रसंदेश जे आहेत ते व्यवस्थित समजलेलेच असेल. तुम्हीसुद्धा ह्या चित्रसंदेशाप्रमाणे जो चित्रामध्ये मेसेज दिलेला आहे त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण आता हा पाठ इथेच थांबवूया. पुढचा पाठ जो आहे बैलपोळा, त्या बैलपोळ्या कवितेकडे आपण आता वळूया. मुलांनो, हे चित्र कोणतं आहे? कोण दिसतं ह्या चित्रामध्ये तुम्हाला? बरोबर, ह्या चित्रामध्ये तुम्हाला कोण दिसतं? बैल दिसतो आहे. आणि तो नुसता बैल नाही आहे, तर तो सजवलेला बैल आहे. बघा त्यांची शिंगे, हॉर्न्स कसे रंगवलेले आहेत, शिंगांना कसे गोंडे बांधलेले आहेत, त्याच्या पाठीवरती कशा प्रकारचं रंगीबेरंगी कापड दिलेलं आहे, त्याच्या डोळ्यांना, तोंडाला कशा प्रकारे काय बांधलेलं आहे ते काय म्हणतात त्याला? बरोबर, बाशिंग बांधलेलं आहे. गळ्यामध्ये घुंगराची माळ बांधलेली आहे. बघा ह्या बैलांना कसं सजवलेलं आहे. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का, ह्या बैलांना सजवण्याचा एक सण असतो. त्या सणाला काय म्हणतात बरं? हा सण कोण साजरा करतात बरं? कोण सांगू शकतं? तुमच्यापैकी तुम्हाला कोणाला माहीत आहे? बरोबर, हा सण शेतकरी लोक किंवा फार्मर लोक सेलिब्रेट करत असतात. आणि ह्या सणाला काय म्हणतात? हा बैलांचा सण असतो, म्हणून ह्या सणाला काय म्हणतात? बैलपोळा असं म्हटलं जातं. आणि हा सण ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये ज्यावेळेला भात शेतीची लावणी वगैरे झालेली असते त्यावेळेला ह्या बैलांना आराम असतो आणि त्यावेळेला हा सण काय केला जातो? साजरा केला जातो. तर अशा ह्या बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना नक्की काय केलं जातं? कशा प्रकारे सजवलं जातं? त्यांच्या कशा प्रकारे मिरवणूक किंवा वरात निघते? त्याचप्रमाणे त्यांना खायला काय दिलं जातं? हे सगळं आपण पाहणार आहोत आपल्या बैलपोळ्या ह्या कवितेमध्ये. चला तर मुलांनो, पाहूया आपली बैलपोळा ही कविता. मी अगोदर कविता रीड करते, नंतर प्रत्येक स्टॅन्झा जे आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करीन. पोएम नंबर 10, बैलपोळा. सण बैलांचा आज पोळा, गोठ्यातील बैल न्हाऊ घाला. मखमली चुली, रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे. ढवळ्या पवळ्या सजले धजले, गावभर बघा मिरवू लागले. आजच्या दिनी नाही कामधाम, पुरणपोळी खाऊन नुसता आराम. कवी आहेत कवी धोंडीरामसिंह राजपूत. तर बैलपोळ्या ह्या कवितेमधील फर्स्ट स्ट्रांजाकडे आपण वळूया. पहिल्या स्ट्रांजामध्ये काय सांगितलेलं आहे? सण बैलांचा आज पोळा, गोठ्यातील बैल न्हाऊ घाला. आज बैलांचा सण आहे. सण म्हणजेच काय? फेस्टिवल. आणि कोणता सण आहे बैलांचा? तर पोळा सण आहे. आणि ह्या बैलांच्या सणाला पोळा सण असं म्हटलं जातं. आणि ह्या पोळा सणाच्या दिवशी काय करायला सांगितलेलं आहे? ह्या ज्या गोठ्यातील बैल जे आहे, गोठा म्हणजेच कावशेड, कावशेडमधील जे बैल जे आहेत त्या बैलांना न्हाऊ घालायला सांगितलेलं आहे. न्हाऊ घालणे म्हणजेच काय? अंघोळ घालणे. बघा, बैलांचा सण असल्या कारणामुळे बैलांना सकाळी लवकर उठून त्याची काय केली जाते? अंघोळ केली जाते. बैलांना, गोठ्यातील बैलांची
अंघोळ करतात. नंतरच्या स्टांजामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. मखमली चुली, रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी बाशिंगी. बैलांच्या पाठीवर बैलांना अंघोळ वगैरे घालून फ्रेश वगैरे करून नंतर त्यांच्या पाठीवरती काय ठेवलं जातं? झुली ठेवल्या जातात. मखमली झुली. मखमली झुली म्हणजेच काय? वेगवेगळ्या रंगाचं, वेगवेगळ्या कलरफुल किंवा आपण म्हणतो ना वेल्वेटचं रंगीत काय केलं जातं? कापड ठेवलं जातं. मखमल. मखमल मीन्स वेल्वेटी किंवा रंगीत असं काय केलं जातं? कापड बैलांच्या पाठीवरती बॅक साईडला टाकलं जातं. रंगीत शिंगे. बैलांची जी शिंगे आहेत, हॉर्न्स आहेत, ती काय केली जातात? रंगवली जातात. वेगवेगळ्या कलर्सनी ती बैलांची शिंगे रंगवली जातात. त्यानंतर काय करतात? कपाळी बांधली रेशमी बाशिंगे. कपाळावर काय बांधले जातात? रेशमी. रेशमी म्हणजेच काय आपण म्हणतो? तर रेशीम म्हणजेच मलमल. ओके, हाताला एकदम काय लागते? सॉफ्ट लागते ते मलमल. ती बाशिंगे बांधलेली आहेत. बाशिंग म्हणजेच काय तुम्हाला माहीत आहे का? बैलांच्या डोक्याला जे बांधतात ते एक ऑर्नमेंट असते आणि ते बाशिंग हे पेपराने बनवलं जातं. हे जे ऑर्नमेंट जे आहे, बाशिंग जे आहे, हे बाशिंग बैलांच्या डोक्याला बांधलं जातं आणि हे बाशिंग जे आहे ते पेपरने किंवा न्यूजपेपरने किंवा आपण ब्लॅक पेपर किंवा असा प्लेन पेपर जो असतो त्या प्लेन पेपरने बनवलं जातं आणि मग तो पेपरवरती काय काढली जाते? डिझाईन काढली जाते. तर त्या बैलांच्या कपाळावरती काय बांधली जातात? कपाळ म्हणजेच काय? फोरहेड. त्या फोरहेडवरती ही रंगीबेरंगी बाशिंगे बांधली जातात. तिसऱ्या स्टांजामध्ये काय सांगितलेलं आहे बघा मुलांनो. ढवळ्या पवळ्या सजले धजले, गावभर बघा मिरवू लागले. बघा मुलांनो, बैलांची नावं सांगितलेली आहेत. कोणती नावं आहेत ती? ढवळ्या आणि पवळ्या. 2 बैल आहेत. एकाचं नाव ढवळ्या आणि दुसऱ्याचं नाव पवळ्या. हे सजले धजले. सजले धजले म्हणजेच तयार झाले. त्यांचा सण असल्या कारणामुळे त्यांना सकाळी लवकर उठवलं गेलं, त्यांची अंघोळ घातली गेली, त्यांची शिंगं रंगवली, कपाळावरती बाशिंग बांधली, त्यांच्या पाठीवरती रंगीबेरंगी झुली वगैरे टाकल्या आणि त्यांना काय झालं? एकदम सजवलं किंवा रेडी केलं. गावभर बघा मिरवू लागले आणि संपूर्ण गावभर काय करायला लागले? ते फिरू लागली. त्या बैलांना संपूर्ण गावामध्ये त्यांना फिरायला घेऊन गेले. आपण कशी ब्राईट आणि ब्राईडग्रूमची आपण वरात बघतो किंवा बारात बघतो, तशाच प्रकारे तो बैलांचा सण असल्या कारणामुळे काय केलं जातं? ह्या बैलांना त्या ढोल ताशांच्या नादावरती चालीवरती त्यांना संपूर्ण गावामध्ये काय केलं जातं? फिरवलं जातं. आणि संपूर्ण गावामध्ये हे बैल काय केले जातात? मिरवू लागतात. मिरवू लागणे म्हणजेच फिरू लागतात. शेवटच्या स्टांजामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. आजच्या दिनी नाही कामधाम, पुरणपोळी खाऊन नुसता आराम. ह्या बैलांना काय सांगितलेलं आहे की ह्या बैलांना ह्या बैलपोळ्याच्या दिवशी काय नसतं? कामधाम. कोणतंच काम नसतं, कोणतंच वर्क नसते, कोणतंच कामधंदा नसतो. मात्र आज त्यांना काय दिला जातो? आराम दिला जातो, रेस्ट दिली जाते. आणि त्यांना खाण्यासाठी एक स्वीट डिश म्हणून काय दिलं जातं बघा? कोणतं नाव आहे तिकडे? पुरणपोळी. बरोबर, पुरणपोळी. ही जी पोळी आहे, ही पोळी त्यांना काय केली जाते? खायला दिली जाते. कारण बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना काय केलं जातं? ही पुरणपोळी खायला दिली जाते. एक स्वीट डिश म्हणून त्यांना ही पुरणाची पोळी दिली जाते. घरी आल्यानंतर संपूर्ण गावभर फिरून झाल्यानंतर ह्या बैलांची पूजा केली जाते. त्यानंतर त्या बैलांना खायला पुरणपोळी दिली जाते. अशा प्रकारे मुलांनो, हा बैलपोळा हा सण हे फार्मर लोक किंवा शेतकरी लोक खूप आनंदाने आणि उत्साहाने सेलिब्रेट करत असतात. मी पुन्हा एकदा कविता वाचते. सगळ्यांचं लक्ष कवितेकडे असू द्या. पोयम नंबर 10, बैलपोळा.
सण बैलांचा आज पोळा, गोठ्यातील बैल नाहू घाला. मखमली चुली रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी बाशिंगी. ढवळ्या पवळ्या सजले धजले, गावभर बघा मिरवू लागले. आजच्या दिनी नाही कामधाम, पुरणपोळी खाऊन नुसता आराम. तर मुलांनो, ही कविता, ही पोयम तुमच्या लक्षात आलेलीच असेल. हा बैलपोळा हा सण कोण साजरा करतो? फार्मर लोक साजरा करतात. कोणाचा असतो हा सण? बैलांचा असतो. काय केलं जातं ह्या सणाला? बैलांना सकाळी उठवून त्यांची अंघोळ करून, त्यांची शिंगे रंगवून, कपाळावर झुली टाकून, पाठीवरती झुली टाकून, कपाळावर बाशिंग बांधली जातात. संपूर्ण गावभर त्यांना फिरवलं जातं. त्यांची वरात निघते. त्यानंतर घरी आल्यानंतर त्याची पूजा केली जाते आणि मग त्यांना पुरणाची पोळी खायला दिली जाते. अशा प्रकारे हा बैलपोळा सण सेलिब्रेट केला जातो. मुलांनो, मला आशा आहे ही पोयम तुम्हाला समजलेलीच असेल. तुम्हीसुद्धा एकदा ही पोयम नक्कीच रीड करायची आहे. तर मुलांनो, आता आपण इकडेच थांबूया. पुढच्या व्हिडिओला आपला पुढचा जो लेसन आहे तो लेसन म्हणजेच लेसन नंबर 11 इंधन बचत हा लेसन आपण पाहणार आहोत. आता मी तुमची रजा घेते. तोपर्यंत तुम्ही सुखी राहा आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.